राज्याच्या राजकारणामध्ये नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। खरात सोबत सर्वच पक्षांच्या नेत्यांचे फोटो आल्यानं आता सर्वपक्षीय नेते त्याबाबत बोलताना ताकही फुंकून पितायत। खरात प्रकरणामध्ये दीपक केसरकर आणि नीलम गोरेंची नावं पुढे आल्यानं स्वतः एकनाथ शिंदे पक्षात भाकरी फिरवणार असल्याची चर्चा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मागील निवडणुकीमध्ये शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाही, त्याची जबाबदारी निश्चित करून नेत्यांना योग्य समज दिली जाणार आहे। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात भाकरी फिरवणार, सहकाऱ्यांच्या कामगिरीवरून एकनाथ शिंदे नाराज, खरात प्रकरण आणि निवडणुकीतील कामगिरी नेत्यांना भोवणार। नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसल्याचं मानलं जात आहे। या प्रकरणामध्ये अनेक राजकीय नेत्यांची नावे समोर आल्यानं विरोधक आक्रमक झाले। विशेषतः दीपक केसरकर आणि नीलम गोरे यांच्यावर आरोप झाल्यामुळे त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे संबंधित मंत्री आणि नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरते आहे। ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही सोशल मीडियावर टीका करत पुढचा नंबर कोणाचा हा सवाल उपस्थित केलाय। तसंच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोरे यांच्यावरही आरोप केलेत। त्या नेत्यांकडून हे आरोप फेटाळण्यात आले असले तरी त्याचे परिणाम पक्षात दिसतील अशी चर्चा आहे। दीपक केसरकरांनी असं म्हटलं की या सगळ्यांच्या मध्ये मी एकटा नाही, 39 लोक माझ्या सोबत आहेत। त्यामुळे केसरकरांनी पहिल्यांदा तर हे कोण 39 लोक आहेत त्यांची नावं उघड केली पाहिजेत, ते कोण मंत्री आहेत त्यांची नावं उघड केली पाहिजेत। इकडे काहीतरी मला वाटतं त्या गोरेबाई पण म्हणाल्या की मला विनाकारण मध्ये आणलं जाते। कुठल्या मंत्र्या कुठल्या खात्याच्या मंत्री त्यांना होणार होत्या, कुठला आत्मविश्वास होता त्यांना की मी मंत्री होणारच होते? तुम्हाला काही सटरफटर खात्याचं मंत्रीपद मिळणार होतं काय? नीलम गोरे या पूर्णपणे खोटं बोलत आहेत। जे मी आरोप केले त्यावर उत्तर देण्याऐवजी दुसऱ्यांनी लिहून दिलेली जी चिठ्ठी आहे ते त्या वाचून दाखवतायत। म्हणजे आपल्याला कळतंय की अशोक खरातचे आणि नीलम गोरेंचे जे संबंध आहेत ते कुठंतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत, टाळाटाळ करण्याचा प्रयत्न याच्यातनं त्यांचा दिसतोय। या संदर्भात एखादा फोटो देण्यापेक्षा अशोक खरातच्या ऑफिसमध्ये त्यांच्याबरोबर जे जे कोणी होते ते साक्षीदारच मी पुढे जे आहे ते हजर करणार आहे। आमच्याकडे पुरावे आहेत, परंतु योग्य वेळेला ते जे आहेत ते बाहेर आणले जातील। खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना त्यांच्या महिला आयोग आणि महिला प्रदेशाध्यक्ष या दोन्ही पदांचा राजीनामा द्यावा लागला। खरात प्रकरणामध्ये रोज नवी माहिती समोर येत असल्यानं आणि त्यासोबत अनेकांचे फोटो असल्यानं या प्रकरणामुळे राजकीय पटलावर मोठी खळबळ निर्माण झाली आहे। खरात प्रकरणात शिवसेनेला आणखीन धक्के बसण्याची शक्यता विरोधकांनी बोलून दाखवली आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षामध्ये काही बदल होण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाही। राज्यात महायुतीत असताना भाजपच्या तोडीस तोड यश मिळवण्याची शिवसेनेची रणनीती होती, मात्र निवडणुकीमध्ये तसं यश न मिळाल्यानं अपयशाची कारणमीमांसा तपासत काही नेत्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। शिवसेनेतून राज्यसभेच्या जागेसाठी पक्षातून एकाच उमेदवाराची वर्णी लागणार होती। त्यावेळी पक्षातील नाराजी नाट्य माध्यमांपर्यंत आल्यानं शिंदेंनी त्यावर कमालीची नाराजी व्यक्त केली। पक्षातील अंतर्गत बंडाळी टाळण्यासाठी शिंदेंनी शेवटच्या क्षणी राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिली। त्यावर पक्षातील काही नेत्यांनी खासगीत दुमत व्यक्त केल्याचं शिंदे यांना रुचलेलं नाही। तसंच लोकसभेतील त्यांच्या पक्षाची कामगिरी अधिक आक्रमक करण्याची अपेक्षा त्यांनी अलीकडेच खासदारांची दिल्लीत बैठक घेऊन व्यक्त केली। या सर्व घटना पाहता शिवसेनेमध्ये सर्व आलबेल नसल्याचे संकेत आहे। पक्ष मजबूतीसाठी पक्षात काही बदल अपेक्षित असून येत्या काही दिवसात शिवसेनेच्या नेत्यांवर अधिकची जबाबदारी टाकण्यात येईल किंवा काही जबाबदाऱ्यांमध्ये खांदेपालट करण्याची तयारी एकनाथ शिंदे करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।